प्रमाणे आज नेमकं येण्याचं प्रयोजन आज मनमाडमध्ये ज्या नगरपालिकेच्या पोटनिवडणुका लागल्यात त्या पोटनिवडणुकांना शिवसेनेच्या 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. मधल्या काळात निवडणुकांना आम्हाला येता आलं नव्हतं, पण मग काल परवाकडे इथून आम्हाला उमेदवारांच्याकडनं माननीय जयंत दिंडेंच्याकडनं आग्रह आला, दत्तांच्याकडनं आला, भाई जमलं तर येऊन तर जा निदान. म्हणून मी आणि आमचे हरुणभाई शेख आमदार हरुण खान ते नेहमी असं होत राहतं, हे दोघं जण इथं प्रचारासाठी आलो. आमचे 2 उमेदवार आहेत, एक ज्योती वाघमारे आहेत आणि शिफा जावेद आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही दोघं जण इथं आलेलो आहोत. मनमाडमध्ये येताना मला खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या, तुम्ही जसं म्हणाल तसं आहेतच. कारण मी इथं जवळजवळ 92 ते 2005 इतके वर्ष या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात काम केलं. त्यामुळे ते एक ऋणानुबंध आहेत, त्या प्रेमापोटी ती माणसं बोलवत असतात. आणि आज आम्ही माझ्यासोबत दत्ता गायकवाड ते जिल्हा आमचे उपनेते आहेत, ते इथे उपस्थित आहेत, तेही या निमित्तानं आलेले आहेत. त्यामुळे मला हा सगळा हे जुने सवंगड आहेत माझे इथे उपस्थित आहेत. आणि त्याला मनसे आणि शिवसेने पण विरोध केलेला आहे. हा एक धार्मिक दहशतवाद आहे, 100% आहे. खूप दादागिरी चाललेली आहे. आम्हाला मान्य सगळे समान होत ना आम्ही. तुम्ही काय म्हणून हा म्हणजे तुम्ही इमारती बांधणार आणि लिहिणार इथे प्रवेश मिळणार नाही, मांसाहारी लोकांना विकलं जाणार नाही, हा दहशतवाद नाही. महापालिकेने आता परवानगी देताना सुद्धा माझं महापालिकेला विनंती आहे, तुम्ही कुठल्याही धर्माच्या लोकांना प्रतिबंधित करत असाल किंवा धर्म धरून तुम्ही घरं विकली किंवा जात धरून, मराठी आहे का तर त्याला द्यायचं नाही. मराठी माणसाला विचारणार तुम्ही खातो का रे नॉनव्हेज, तू मग तो इकडे नाही, मग आमच्याकडे आता शिल्लक नाही फ्लॅट. हे काय चाललंय? म्हणजे आमच्याकडे संत महांतांची परंपरा आहे, शूरावीरांची परंपरा आहे, त्यांचे कुठे म्युरल लावलं जात नाही. ह्यांचे रोज कोणाकोणाची ज्यांचा भारताची काडीचा संबंध नाही. हा दहशतच वाद आहे, हा माज आहे पैशाचा आणि हा माज आहे राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाचा. हम कुछ भी करेंगे, आमचं कोणी वाकडं करणार नाही. चला कार्यकर्ते म्हणजे प्रमाणे आज नेमकं येण्याचं प्रयोजन आज मनमाडमध्ये ज्या नगरपालिकेच्या पोटनिवडणुका लागल्यात त्या पोटनिवडणुकांना शिवसेनेच्या 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत. मधल्या काळात निवडणुकांना आम्हाला येता आलं नव्हतं, पण मग काल परवाकडे इथून आम्हाला उमेदवारांच्याकडनं माननीय जयंत दिंडेंच्याकडनं आग्रह आला, दत्तांच्याकडनं आला, भाई जमलं तर येऊन तर जा निदान. म्हणून मी आणि आमचे हरुणभाई शेख आमदार हरुण खान ते नेहमी असं होत राहतं, हे दोघं जण इथं प्रचारासाठी आलो. आमचे 2 उमेदवार आहेत, एक ज्योती वाघमारे आहेत आणि शिफा जावेद आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही दोघं जण इथं आलेलो आहोत. मनमाडमध्ये येताना मला खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या, तुम्ही जसं म्हणाल तसं आहेतच. कारण मी इथं जवळजवळ 92 ते 2005 इतके वर्ष या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात काम केलं. त्यामुळे ते एक ऋणानुबंध आहेत, त्या प्रेमापोटी ती माणसं बोलवत असतात. आणि आज आम्ही माझ्यासोबत दत्ता गायकवाड ते जिल्हा आमचे उपनेते आहेत, ते इथे उपस्थित आहेत, तेही या निमित्तानं आलेले आहेत. त्यामुळे मला हा सगळा हे जुने सवंगड आहेत माझे इथे उपस्थित आहेत. आणि जे शिंदे गटाचे आमदार आहेत कृपाल तुमाने यांनी सांगितलं का हा जो ऑपरेशन टायगर आहे तो अंतिम टप्प्यात आहे, खासदारांची आमची बोलणी झालेली आहे आणि लवकरच ते पक्षांतर करणार आहे. मला हास्यास्पद नाही वाटत का तुम्हाला? कोण कृपाल तुमाने? त्याची स्वतःची त्याच्या पक्षात काय किंमत आहे? हां, गल्लीतलं पोमेरियन काहीतरी भ्याव केलं तर त्याला धरता का तुम्ही? हां, मुळात असं आहे, टायगर म्हणायला आधी टायगर शिल्लक आहे का बघा त्यांच्यातला. तो दात काढलेले वाघ ते तिथे जाऊन तिकडे गृहमंत्र्याच्या पायावर डोकं ठेवणारी लोकं दिसतात, लाचार झाले दिल्ली पुढे. ती माणसं दात हे अशा प्रकारच्या वल्गना करतात, तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचं आश्चर्य वाटतं. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, मी या सगळ्या मीडियातील सगळ्यांना हात जोडून विचारतो, देशापुढच्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्या कोणत्या सांगा. का हो, तुम्हाला वाटत नाही का लोकशाहीवर काल एवढा मोठा हल्ला झाला, 4000 EVM मशीन जाळल्या, तुमच्या सगळ्या चॅनलने किती वेळा दाखवलं सांगा बरं? हां, ही बातमी दिवस रात्र दाखवत आहे आणि मग तुम्हाला गोदी मीडिया बोललं का राग येतो?
कोणाची तरी गोदी झालाच आहात ना तुम्ही. मग ही जी काही परिस्थिती देशामध्ये आहे त्यावर तुमचं भाष्य नाही. तिकडे ते न्यायाधीश सगळे टूरवर मजा मारायला फिरत आहेत. लाखो इकडे केसेस पेंडिंग आहेत. आज देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या त्यामधील आर्टिकल 10चा इतका मोठा भंग होत असताना म्हणजे आता संबंध आमचं संविधान उद्ध्वस्त केलं जातं आहे, त्यावर न्याय देत नाही आहेत. नुसता जस्टिस डिलेड नाही आहे, तो डिस्ट्रॉईड आहे, आत्ता उद्ध्वस्त केला आहे बरं का. त्यावर तुम्ही बोलत नाहीत. तो इलेक्शन कमिशनर नावाचे गुलाम उभे आहेत, ते ईडी नावाचे गुलाम उभे आहेत. लाज वाटली पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्याचं चारित्र्य हनन होतं ईडीच्या केसनंतर आणि जेव्हा कोर्ट त्यांना कुठलाही कारण न देता सांगता की ह्याच्यामध्ये कुठेच काही नाही या केसमध्ये आणि सोडून देतं, तेव्हा तुमचा आवाज कुठेच येत नाही हो. एकच गोष्ट आठवण करून सांगतो. कालच्या परवाच्या त्या बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ममता बॅनर्जींच्या पक्षासाठी मदत करायची एक कुठलीतरी एजन्सी होती, ती प्रशांत किशोर आहेत त्यांची, ती तशा पद्धती आहेत. त्यांना ईडीने धाड टाकली. स्वतः ममता बॅनर्जी घेऊन तिथे कागद त्यांचे काढून घेतले होते. त्यानंतर त्या माणसाला अटक केली आणि अटक करून त्याच्याकडनं माहिती घेत राहिले असतील. निवडणूक संपल्यानंतर कुठलंही कारण न देता ईडीने सोडून दिलं. काय ही लोकशाही आहे का? त्या पत्रकाराला अटक केल्यानंतर किंवा त्या एजन्सीच्या माणसाला अटक केल्यानंतर जो ॲनालिसिस करतो निवडणुकीच्या, त्याला अटक केल्यानंतर कुठलंही कारण न देता ईडीने सोडून दिलं. इलेक्शन निवडणूक संपल्या सोडलं का हो? ही लोकशाही आहे का? त्याच्यावर तुमची आवाज यायला पाहिजेत. खरं तुमचा चौथा स्तंभ तिथं ताकदवान दिसू द्या. तो ताकदवान दिसत नाही आहे. हे काय घेऊन बसल्यात विषय तुम्हाला? मला आश्चर्य वाटतं. कुठला टायगर? कोण टायगर? ते टायगर आहेत, ते बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतात का? लाचार लोकांचे घेऊन प्रश्न. लोकसभेत आला, खाली विधानसभेत मला ॲडजस्ट करा, अशी ही माणसं आहेत. त्या माणसांबद्दल तुम्ही प्रश्न विचारता, मला आश्चर्य वाटत राहतं. साहेब